नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. संगमनेर तालुक्यात ज्या भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्या सर्व भागांत सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे अमोल खताळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आमदार खताळ म्हणाले की धांदरफळ, निमज, राजापूर, चिखली, निमगाव, पागा, पेंबिरी, नांदुरी, दुमाला, वडगाव, लांडगा, सायखिंडी, मालदाड, भुलेवाडी, गुंजाळवाडी, वेल्हाळे, चिकणी आणि निमगाव भोजापूर या गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. आपण स्वतः काही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली असून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून ते तातडीने अचूक करण्यात यावेत. तसेच एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याबाबतच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. विशेषतः महिला व बाल रुग्णालयाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असून MIDCची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. फक्त नोटिफिकेशन जाहीर होणे बाकी आहे. जलजीवन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जात असले तरी काही ठेकेदार टोळीच्या संगनमतामुळे या योजनेचा पुरता बट्ट्याबोळ झाला असल्याचा आरोप आमदार खताळ यांनी केला. या मूलभूत प्रश्नाकडेही विधानसभेचे लक्ष वेधल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या सर्व योजना लोकाभिमुख व्हाव्यात व त्याचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. नाही, काल परवा दिवशी ज्या पद्धतीने आपलं मंगळापूर, चिखली, जवळे, कडलग असल, डेरेवाडी, धांदरफळ असल, निमज असल या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट अवकाळीने मोठं नुकसान झालंय. काल स्वतः सकाळी मी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्याची पाहणी केली. काही ठिकाणी घरांचं सुद्धा नुकसान झालंय, तर त्या घरांची सुद्धा पाहणी करून तहसीलदारांना तत्काळ आपण पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. सरसकट पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यात. काल माझ्या माहितीनुसार अंदाजे 24 ते 85 लोकांचा शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या प्रक्रिया त्यांच्याकडून सुरू आहे. आणि काल संध्याकाळी सुद्धा ज्या पद्धतीने निमगाव असल, पिंगिरी असल, वडगाव असल या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. तर जिथं जिथं या अवकाळीमुळं नुकसान होत आहे तर त्या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पाठीशी आमचं सरकार ठामपणे उभं राहणार आहे. मी स्वतः अधिकाऱ्यांना, कृषी विभागाच्या असेल, महसूल विभागाच्या असेल, सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्या कुठलाही शेतकरी नुकसान झाल्यानंतर तो त्या पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये. जे जे आहेत त्या सर्वांचे पंचनामे करून त्यांना निश्चित सरकार पातळीवरून मदत मिळण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. प्रयत्न होता जसं संगमनेरमध्ये जलजीवन योजना असेल, या जलजीवन योजनेला मोदी साहेबांची महत्वाकांक्षी योजना म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. परंतु दुर्दैवाने संगमनेरमध्ये या ठेकेदारांच्या टोळीने या जलजीवन योजनेचं बट्ट्याबोळ केलाय. त्यावर सुद्धा मी प्रश्न उपस्थित करून माझी मागणी आहे, आजही ते काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. काल मी काही ठिकाणी भेट द्यायला गेल्यानंतर बघितलं पाईप अक्षरशः अर्धा फुटावरती आहेत. त्यामुळं माझा निश्चित प्रयत्न राहणार आहे का कामं निकृष्ट न होता चांगल्या पद्धतीने होऊन जी शासनाची योजना सर्वसामान्य लोकांना लोकाभिमुख पद्धतीने सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्याच्यापर्यंत पोहोचली गेली पाहिजे, त्याला त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.